as a community, we have to follow ethics. That's mainly whoever person falls in the track of drug is always having some agony, pain, and to have some remedy from that. Sometimes that person falls in the trap of the drugs. As a community, we should take all the precautions that sometimes that person might have some family problems, financial problems, and number of things. And instead of some psychiatric problems, so instead of turning towards the drug addiction, we should help that person. We should help that person to overcome those problems and not to fall in the trap of the drugs. बट मुंबई महानगर प्रदेश एक विकसित प्रदेश है। यहाँ बहुत तेजी से डेवलपमेंट हो रहे हैं, जिसमें लोगों के ऊपर सामाजिक वर्क का प्रेशर है, फाइनेंशियली प्रेशर है। तो प्रेशर के चक्कर में लोगों को कभी कभी हो जाता है कि कोई दोस्त या गलत संगत मिल गई कि चलिए आज एक पैक हम लोग नशा करेंगे, ड्रिंक लेंगे, तो थोड़ा सा टेंशन फ्री हो जाएगा। तो टेंशन फ्री होने के चक्कर में लोग आस्ते आस्ते एक एक दो दिन करते हैं, फिर आस्ते आस्ते उसके आदी बन जाते हैं, उनकी हैबिट बन जाती है, रोज उनको लेना है। तो वो लेने की वजह से फिर उनके सोशल पे, उनके फैमिली पे, उनके परिवार पे और अपने समाज के लिए वो हानिकारक हो जाता है। इसलिए नशा मुक्ति अपने को बहुत ही जरूरी है। प्रयास करके लोगों को नशे से बाहर निकालना, उनको जागरूक करना, कैसे वो नशे से बाहर निकले। नशामुक्ती एकदम मुक्ती एका मोजायला जातात तर सुरुवातीला एकदा रूप वाटतं मूळ काय कारण आहे, नशा का करतोय, म्हणजे नशा असायला पहिले कुणी मुलगा नशा करत नाही. मित्र वगैरे त्याचे साखर काही टेन्शन असेल तर तणाव असेल तर तू नशेच्या आहारी निघत असेल तिने जात असतो. अशावर हळूहळू नशाच्या आहारी गेलेला असतो, ॲडिशन मध्ये जातोय. परंतु त्याला आपल्याला असा त्यातून बाहेर काढण्यासाठी मी मी माझ्या क्लिनिकमध्ये नेहमी सांगत असतो की नशा पितो म्हणजे माझी सुटतच नाही, मी दारू पितो, गंजा वळतोय, गतोरण मला सवय लागल्यानंतर मार्ग नाही, मला जमतच नाही, त्याला पुक्त होता येत नाही. मी त्याला एक साधं उदाहरण सांगतो की ठीक आहे, या लाईटचा खांब आहे, त्या तायला तो हात लावून येतो, हात लावला तर नाही म्हणतो, त्याला म्हणेन मी. परत दुसरा सांगतो की विहिरीमध्ये उडी टाक कडेला जाऊन, तर नाही टाकत, मागू शकतो का, तुला त्याची भीती वाटते, ते अचानक मरतोय. परंतु आज हळूहळू तू नशाच्या आहारी जाऊन तुझं सगळं स्लो पॉयझन हळूहळू 20 माझं पेशंट जात असते. त्याच्यामुळे तू गाण्यावरणार तर तुझं कॅन्सर ना फुफ्फुस कॅन्सर मध्ये होणार, दारू पिला तर रिपीटेड होणार, रिपीटेड झाल्यानंतर असाठीच होणार. त्यानंतर मग तू किती औषध केली तर जगणार नाही, हेपेटिस बी पॉझिटिव्ह तुझं अनेक गोष्टी होणार. त्यामुळे त्याला हे भीती दाखवल्याशिवाय त्याची नशा होत नाही. आणि मग त्या कौशल्य करून एक एक गोष्ट समजून सांगितली तर अशा प्रमाणे भरपूर उदाहरण आहेत की कौशल्यमुळे समजून सांगितल्यामुळे त्याला प्रक्रिया त्याची घेतली पाहिजे, वचन घेतलं पाहिजे आणि तो नशामुक्त संभाळणे होतं. First of all, abundant supply of drug which is available, that should be legally granted. There should be some regulations which should be strictly followed, and the law should be made more stringent. Punishment should be more stringent and severe, so that nobody should opt to have this profession as a abundant supply of money. Many people adopt this supply only because of the ample of money. That should be, and stringent punishment. People should have fear of that stringent punishment. That should be not available. No bail should be available. On the contrary, I should say no legal aid should be available to such a person. सबसे पहले तो हमको स्कूल को ही ध्यान देना है, क्योंकि स्कूल के बच्चे ही आगे जाके कॉलेज में जाते हैं।
अगर स्कूल में ही अपने नशा मुक्ति के लिए प्रॉपर प्रोग्राम, उनको काउंसलिंग रखा जाए और नशे के प्रति बच्चों को जागरूक किया जाए कि नशा करने से आपके हेल्थ पे ये असर पड़ता है, फ्यूचर में ये तो असर पड़ सकता है, पढ़ाई रुकेगी आपकी, तो वहाँ से बच्चे अगर जागरूक होंगे तो कॉलेज में जाकर नशा करने की जो लोगों की आदत है बड़ी सी कम हो जाएगी। और सबसे पहले तो हमें स्कूल में टीचरों को जानकारी देना है कि बच्चे नशा कर रहे हैं तो उनको चेंजेस क्या आएंगे। जैसे उसकी पढ़ने की हैबिट खत्म होना, वो झूठ बोलने लगेगा और उसके बिहेवियर में चेंजेस आ जाएगा, चिड़चिड़ापन आ जाएगा। तो वो पेरेंट्स पकड़ के उनके टीचर को उनके पेरेंट्स को बुलाएं और पेरेंट्स और टीचर अपना डिसीजन करके बच्चों को जागरूक करें, उनकी काउंसलिंग कराएं और स्कूल में सोशल प्रोग्राम ज़्यादा अटेंड कराएं बच्चों से। नशा के बारे में जितनी भी जानकारी दे सकते हैं हम लोग उतनी जानकारी दो तो वहाँ से बहुत रोकथाम हो जाएगी। जो कॉलेज के लिए भी नशा करने की आदत बहुत से बच्चों की कम होगी, क्योंकि पहले से वो जागरूक रहेंगे कि ये नशा करने से मेरे शरीर, मेरे समाज पे क्या असर आ सकता है। मी स्वतः माझ्या क्लिनिकमध्ये नशेमुक्तीच्या बऱ्याच लोकांना केलेलं आहे. तर त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना भीती घालणे कुठली पण असो. आजकाल लहान लहान मुलं सुद्धा मोबाईल ॲडिक्शनमध्ये गेले. मोबाईल शिवाय आणि त्याला पालक पण जबाबदार आहे. पालकांनी पालक सर्वप्रथम गुरु हा पालक असतो. पालक आता सुद्धा लहान मुलांच्या मध्ये पालक आई तिच्या हातात मोबाईल देते आणि सांगते त्याला खाऊ घालते. आमच्या काळामध्ये आमच्या हातात आईच्या हातात मोबाईल नव्हता. आमची आई आम्हाला चिमणी आली, कावळा आला हे खाऊन त्या मुलाला खाऊ घालत होते. आता ह्याला पालक पण जबाबदार आहे. तर आता नशामुक्ती करत असेल तर मी माझ्या याच्यामध्ये नशामुक्ती करताना पहिला सल्ला पालकांना देतो, नंतर दुसरा सल्ला त्याच्या शिक्षकांना देऊ इच्छितो की शिक्षकांचं मुलं ऐकत असतात आणि ॲज अ डॉक्टर म्हणून मी त्यांना त्या प्रत्येक ॲडिशनची किंवा नशा बोलण्याचं त्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये भीती घालतो. हे केलं तर हे होईल, तुला कोणाला लग्न जमणार नाही, तुला शिक्षण जमणार नाही, तुला आयुष्य नुकसान होईल आणि त्यावेळेला तुला कोण मित्र होईल, कोण वाचवा येणार नाही, तुझं शेवटी तुझं नुकसान होणार आहे. तर आई वडिलांची गोटीची प्रतिमा समोर ठेवून तू यातून बाहेर कसं पडते, नाहीतर परत औषध घेऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही. तर त्याला त्याची भीती असल्याशिवाय तो नशामुक्त होऊ शकत नाही. तिच्या मनावरती परिणाम झाला पाहिजे की मला हे केलं तर माझं असं तर नुकसान आहे, हे केलं तर माझं असं होणार आहे, अमोग घाली तर मला कॅन्सर होणार आहे, कुठं घालं तर मला कॅन्सर होणार आहे, गांजे पिलो कॅन्सर होणार आहे, दारू पिलो मला हेपॅटायटिस होणार आहे. हे आधाराची भीती मी दाखवत असतो दवाखान्यामध्ये. त्या भीतीपोटी ही भीती मुलाला न दाखवता बरोबर आई वडिलांना दाखवतो की तुमच्या मुलाकडे तुमचं लक्ष पाहिजे. आम्ही काय 15 मिनिटाची इथं सल्ला देण्याला बसतोय, नंतर तुमच्या घरातच तुमचा मुलगा असतो त्या मित्राला भीती घातली पाहिजे. हे केलं तर असं होईल, हे केलं तर तसं होईल, त्याला तर नशामुक्त होईल, नंतर नशामुक्त होऊ शकणार नाही. आणि आता आमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं की शाळेत मराठी शाळेमध्ये तेव्हा त्याला अवेअरनेस आला पाहिजे, त्याला जाणीव झाली पाहिजे. तोच मुलगा परत कॉलेजला जातो, तोच मुलगा परत थोडं नोकरी करतो, तर ते लहानपणापासून त्याचे संस्कार विमले तर तो 100% नशामुक्तीपासून अलग राहणार. तो दुनियेला सांगेल अरे असं केलं तर असं होतं. ह्यासाठी आई वडील ते शिक्षक हे प्रथम गुरु नंतर डॉक्टर गुरु सगळ्यांचं जर कम्युनिटी जर जमलं तर नशामुक्त 100% महाराज होऊ शकते. Mainly that person when you look at him, look is not a normal person. He is little bit depressed. His look will be blank. His attention, he is not able to concentrate on any particular thing. You can very well know from his speech, irrelevant speech, word speech. You can eye visit. You can alter his tremors in the fingers and tremors in every organ during the speech also. There are n number of signs. First of all, identify with addiction. Number 2, identify from which substance he is addicted. Number 3, what cause he has turned towards addiction. And at a handle, cause and the substance. Identification of these two things have very wide approach in the treatment. ये सरकारी जो पहल है नशा मुक्ति अभियान की बहुत अच्छी पहल है। इससे एक लोगों का भला ही नहीं होएगा तो उनकी नशे की आदत छूटेगी।
उससे एक उनके फैमिली के, उनके स्वास्थ्य के लिए, प्लस अपने देश में अपराध की कमी होगी क्योंकि नशे से लोग बाहर आएंगे और उनका हेल्थ का, और इससे इन सब नशा मुक्ति अभियान से लोगों की रोकथाम के साथ साथ एक अच्छे भारत निर्माण में सबसे बड़ा सहयोग करेगा सर, जो हमारे देश के लिए बहुत जरूरी है क्योंकि यंग जनरेशन नशे की तरफ बहुत ही जा रही है। तो उनको जागरूक करके एक अच्छे भारत का निर्माण करने के लिए पहल बहुत ही जरूरी थी और जो सरकार ने अपनी तरफ से पहल चालू की, तो इसका हम स्वागत करते हैं। Thank you, sir. Instead of going much deeper, first of all, main thing they have to detect what is the cause, and you have to help in them in to participate in our this counseling program, because in the during the treatment of drug addiction, counseling plays very important main role. So we have to convince them to come into the counseling program, and there are various drug treatments also. But let's know what the is decided by the government in the future course of this area. First of all, whoever student falls in the traps of drugs, first of all, this scholastic performance is derailed. That should be first the red flag. His class teacher or any teacher should note down. Then gradually the interpersonal skill that student makes one two students. His family history, they should go into that deep. These are the primary steps that every school should adopt. That is my message. And then further course of treatment, that then the role of family, role of the doctor, role of that comes afterwards. ये बहुत अच्छी पहल है मैडम, ये ड्रग मुंबई फ्री अभियान जो है बहुत ही अच्छी पहल है, लेकिन इसको सब लोगों को मिलकर इसमें भाग लेना है और लोगों को जो ड्रग के आदी हैं उनको साथ साथ उनके घर वाले, उनके पेरेंट्स को भी, उनके परिवार के उनको लोगों को भी जागृत करना है कि कैसे इनको हम लोग काउंसलर के सिवा आप लोग भी इसमें उनको नशा से बाहर आने के लिए क्या मदद कर सकते हैं। तो ये वाली बहुत अच्छी चीज है, तो हम लोग को सबको मिलकर ये करेंगे तो जरूर है कि महाराष्ट्र में भारत मुक्त नशा मुक्त अभियान कंप्लीट हो जाएगा। Thank you so much, sir.